आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची झालेली पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवार या कारखान्याच्या निवडणुकीसाठी स्वतः मैदानात देखील उतरल्याचं पाहायला मिळतंय। मात्र पुणे जिल्हा बँकेची एक जी बारामतीतील शाखा आहे ती रात्री 11 वाजेपर्यंत उघडे असल्याचं समोर आलेलं आहे आणि यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हके आहेत। खरं तर माळेगाव कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा बारामतीतील 11 वाजेपर्यंत उघडे असल्यामुळे गोंधळ झालेला आहे आणि समोरच्या गटाने या बँकेचे अधिकारी मतदार याद्या घेऊन बसले होते अशा प्रकारचा आरोप केलाय। हे बघा, लोकशाहीचा खून पाडण्याचं काम अजितदादा पवारांकडून होत आहे। अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर आहेत, पण त्यांचा इंटरेस्ट कुठं आहे तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये। यांना कारखाना ताब्यात का हवा आहे? कारण कारखाना असेल किंवा PDCC बँक असेल, हे सर्वसामान्य माणसांचे, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय तिथं राबवले जात नाहीत। अजितदादा पवारांच्या कार्यकर्त्यांची लोन, तेच लोन पुन्हा ते बँका बुडवणं आणि हे निवडणुका जिंकण्याचे अड्डे बनलेले आहेत। त्यामुळं यशवंतराव चव्हाणांचं नाव घेण्याचा अधिकार अजितदादा पवार किंवा पवार कुटुंबियाला आहे का, या प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक आहे। अजितदादा पवारांना मी नेहमी म्हणतो की हे कारखानदारांचे नेते आहेत। त्यांना हे कारखाने यासाठी हवे असतात, या PDCC बँका यासाठी हवे असतात की निवडणुकीचं राजकारण ते त्यामधून खेळतात, पैसा टाकतात। पैसे वन टाईम निवडणुकीच्या आदल्या दिवशी प्रत्येक सभासदाच्या याद्या घेऊन बसणं म्हणजे प्रत्येक सभासदाला कसे पैसे देता येतील, मग त्यांचे अकाउंट PDCC मध्ये आहेत का, त्यांचे तसे काही ट्रान्झॅक्शन झाले का, हे या सगळ्या आपण जर पाहिलं तर जे सहकारी बँका असतात आणि सहकारी कारखाने असतात, जे कारखान्याचे सभासद असतात ते बँकांचे देखील सभासद असतात, कारण जिल्हा बँकेतच यांची ऊसाची बिलं येत असतात। हे लुटारूंची टोळी आहे। सर्वसामान्य माणूस मात्र यात भरडला जातोय। आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बघा, पाठीमागं लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा असाच गैरव्यवहार झालेला होता। अशाच रात्री अपरात्री बँका उघड्या महाराष्ट्रानं पाहिलेल्या होत्या। मला वाटतंय हे सातत्यानं जे निवडून रिपीट अगेन निवडून येतात ना, ते जनमानसाच्या जनभावनेवर येत नाहीत निवडून, ह्या अशा ह्यांच्या काळ्या कृत्यामुळेच हे निवडून येतात। त्यामुळे PDCC बँक असो काय, आणि उद्या विधानसभेची निवडणूक लागली, लोकसभेची निवडणूक लागली, याच माळेगाव कारखान्याचं कार्यालय असेल किंवा PDCC बँकेचं कार्यालय असेल किंवा लोकल ज्या बॉडीज आहेत, लोकांच्या विना सहकार नाही उद्धार, हे ब्रीद वाक्य आहे। पण हे निवडणुका जिंकण्याचे अड्डे बनवलेले आहेत या पवार फॅमिलीने। ही लुटारूंची टोळी असं म्हणताय, नेमकी कोणती लुटारांची टोळी? हे बघा, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता। आता जरी अजितदादा पवार आणि शरद पवार हे जर वेगळे दाखवत असले, कालच शरदचंद्रजी पवारांचं वाक्य असं होतं की आम्हाला यांना विरोध करायचा नव्हता, अजूनही नाही। हे वक्तव्य त्यांनी काल काय क्लिअर मेसेज द्यायचा तो दिलेला आहे, ते टोकाची भूमिका घेणार नाही असं पवारांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे हे पवार ताटातनं सांडलं वाटीत, वाटीतनं सांडलं ताटात, ताटाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही। ही पवार नीती आहे, ही कुटील नीती आहे, ह्या पुरोगामी महाराष्ट्राचा नावलौकिक डुबवणारी ही नीती आहे। यशवंतराव चव्हाणांचा नाव घेण्याचा ह्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही। म्हणजे तुमचा दावा असा आहे की शरद पवार आणि अजित पवार आजही एकत्रच आहेत, फक्त दाखवतायत वेगवेगळं? आजही एकत्रित आहेत। ती माळेगावची निवडणूक असो, विधानसभा असो की लोकसभा असो की राज्याचं राजकारण असो की देशातल्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न असो, पवार फॅमिली ही एक होती, आहे, पुढं राहणार आहे। जास्तीत जास्त सदस्य बघा ना, त्यांनी महाराष्ट्रातली कुठलीही फ्रंटची संस्था ताब्यात घ्यायची ठेवलेली नाही, सगळ्या संस्था त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असो की रयत शिक्षण संस्था असो, अनेक संस्था, शैक्षणिक संस्था ताब्यात घेतलेल्या आहेत। कोऑपरेटिव्ह सेक्टर ताब्यात घेतलेलं आहे, कारखानदारी ताब्यात घेतलेले आहे। कोऑपरेटिव्ह सेक्टर निवडणुका कशाला घेताय तुम्ही घेऊ नका निवडणुका, देऊन टाका सरळ यांच्या ताब्यामध्ये, कारण सगळी यंत्रणा यांच्या हातामध्ये आहे। काय बिचारे ते पॅनल लढवून करतील? त्यामुळं हे पवार फॅमिली ही दरोडेखोरांची टोळी आहे, ही कारखानदारांची टोळी आहे। सहकार यांनी कधीच डुबवलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, मात्र एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत ते सक्रिय झालेले आहेत।
ठाण मांडून बारामतीत बसलेले आहेत. नेमकं काय असतं या साखर कारखान्यात की एवढ्या मोठ्या नेत्यांना साखर कारखाना हवा असतो? साखर कारखान्यामधून हा कोऑपरेटिव्ह सेक्टरमधला हा जो सहकारी साखर कारखाना आहे तो ताब्यात यासाठी हवा आहे की त्या कारखान्यानं जर जादा रेट दिला तर बाकीच्या कारखान्यांना जादा रेट द्यावा लागतो. आणि मग या कारखान्याच्या भोवताली पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे जेवढे दादाचे डायरेक्ट इनडायरेक्ट 20-25 कारखाने आहेत त्या कारखान्याच्या धोरणावर परिणाम होतो. त्यामुळे फ्रंटचा कारखाना ताब्यात ठेवला की दर ठरवणारे हेच, आणि मग त्या दरानुसार त्या कारखान्यांपासून जे रॉ मटेरियल उपलब्ध होतं ते यांच्या वायनरीला जातं. त्यामुळे हे प्रचंड एकमेकामध्ये ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हे सगळं सेक्टर यांच्या हातामध्ये पाहिजे आहे. आणि यांचे कारखाने त्यांचं ते सगळं तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं तर हे कुठल्याही कारखानदारीला हे एवढं परवडत नाही. मग ते अजितदादा पवारांनाच कसं काय परवडतं? या सगळ्या सरळ आहे. अजितदादा पवार अर्थमंत्रीपदावर यासाठी राहतात, त्या तिजोरीवरती दरोडा घालतात आणि स्वतःच्या संस्था मोठ्या करतात. हा खरं तर आता हे सहकार वाचवणं हे तर खरं बारामती परिसरामधल्या जनतेपुढचं हे आव्हान आहे. कारण हा जर सहकारी साखर कारखाना जर पवार फॅमिलीने ताब्यात घेतला तर अजून थोड्या दिवसांनी याचं प्रायव्हेट कधी होऊन जाईल आणि तो कधी पवार फॅमिलीच्या मालकीचा झालेला असेल हे सांगता येणार नाही. त्यामुळं तिथल्या सभासदांना मी सल्ला देण्याएवढा निश्चित मोठा नाही. तिथल्या सभासदांना आपल्या हिताचं काय ते कळतं. येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये त्याचं प्रत्यंतर तुम्हाला बघायला भेटेल. नक्कीच आपण पाहतोय की शरद पवार आणि अजित पवार हे एकच आहेत, फक्त ते वेगवेगळं दाखवत आहेत. अशा प्रकारची टीका जी आहे ती ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी केलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन नागनाथसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.